मित्रो, कुशल प्रशासक म्हणून एक कुशल लीडर म्हणून किंवा कुठल्याही संस्थेचा, शाळेचा, महाविद्यालयाचा एक प्रमुख या नात्यानं, प्रशासक या नात्यानं कोणते गुण अंगी असणं गरजेचं आहे? प्रशासनामध्ये कशा पद्धतीनं माणसं हाताळावे लागतात, आपल्या अनुयायांना कसं हाताळलं पाहिजे, आपल्यासोबत काम करणाऱ्यांकडून काम कसं करून घेतलं पाहिजे. काही जणांना या गोष्टीमध्ये जरासा उणिवा जाणवल्या की तणावाचा उगम होतो आणि तणाव वाढत जातो. मित्र, कोणतंही काम मग ते आनंदही झालं पाहिजे आणि तरच खरी जगण्यात मजा आहे. नाहीतर 24 तास ताण घेऊन काम करण्यामध्ये, कारण आपला जन्म काही ताण घेण्यासाठी झाला नाही. आणि कोणत्याही पदावर जातो माणूस किंवा कुठल्याही एखाद्या प्रमुख होतो, त्याचा एक उद्देश असतो की आपल्याला सन्मानानं जगता आलं पाहिजे, आनंदानं जगता आलं पाहिजे, अधिक सुखानं जगलं आलं पाहिजे, आपल्या हातून चांगले कामं झाले पाहिजे, लोकांमध्ये आपली इमेज निर्माण झाली पाहिजे, लोकांनी आपलं कौतुक केलं पाहिजे, आपल्याला विशिष्ट पदं दिली पाहिजे. अशा वेगवेगळ्या अपेक्षा असतात. तर मित्र, तुमच्या जशा अपेक्षा असतात हे लक्षात ठेवा. तर तुमच्या सहवासात काम करणाऱ्या माणसांच्याही अपेक्षा असतात, याची जाणीव ठेवा. त्यांच्याही अपेक्षा असतात, तुमच्याही अपेक्षा असतात. तुम्हालाही मन आहे, त्यांनाही मन आहे. तुम्हालाही मोठं वाटते, त्यांनाही मोठं वाटते. लक्षात आलं? तर म्हणजे लोकांनाही अपेक्षा असतात, लोकांच्याही गरजा असतात, आकांक्षा असतात, त्यांच्याही, तुमच्या काही अडचणी असतात तसं त्यांच्याही काही अडचणी असतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा स्वतःला जाणा, मग इतरांना जाणा. स्वतःमध्ये काही दोष असतात तसे इतरांकडे काही दोष असतात. केवळ स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही मनोवृत्ती उत्कृष्ट प्रशासनामध्ये आणि उत्कृष्ट प्रशासकामध्ये चालत नाही. याचा अर्थ दुसऱ्याच्या दोषाचं काय करायचं? तर आपल्या दोषाचं जे करायचं त्याचं ते करायचं. आपले दोष जसे काढून टाकणं गरजेचं असतात, ते एकदम जात नाहीत, ते हळूहळू काढावे लागतात. शिक्षणाने, प्रशिक्षणाने, स्वतःला स्वयंसूचना देऊन, स्वतः साधना करून, योग साधना असेल किंवा विपश्यना साधना असेल किंवा वेगवेगळे चांगले ग्रंथ वाचन असेल, तसे स्वतःचे दोष दूर करण्यासाठी. तसं आपल्या सहवासातील माणसं अकुशल असले तरी त्याला कुशल कसं करता येईल यासाठी प्रशिक्षण देऊन, तसं एक वातावरण तयार करून, प्रेरणादायी वातावरण करून, एकमेकाला शिकवण्याचं वातावरण तयार करून, एकमेकांमध्ये फूट पाडून एकमेकाच्या जवळ कसं येणार नाहीत, मग आपल्याला कसं संघटित पद्धतीने कधी विरोध करतील म्हणून कसे याला एक सांगायचं, त्याला एक सांगायचं, त्याला एक सांगायचं, याला एक सांगायचं आणि सगळा प्रशासनाचा सत्यानाश करून टाकायचा. असं जर केला तर ते तुम्ही कुशल प्रशासक म्हणून तुमचा नावलौकिक होऊ शकणार नाही. जसा पक्ष तोड्या म्हणून जशी काही प्रतिमा काही जणांची झाली, तसं तुम्ही माणसं तोडे, फुटपाडे म्हणून तुमची पण प्रतिमा तयार होऊ शकते. असं होऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला स्वतःला जाणणं, त्यांना जाणणं हे महत्त्वाचं आहे. आणखीन एक गोष्ट की उत्तम प्रशासकाकडे संशय, गैरसमज यापासून दूर राहणं अतिशय गरजेचं आहे. काय असते माहिती आहे काय? त्यांचा स्वार्थ साधून घेण्यासाठी किंवा त्यांचा स्वार्थ साधून घेण्याशिवाय त्यांच्या चुकावर पांघरून घालण्यासाठी ते दुसऱ्यांच्या चुका मोठ्या करून सांगून तुमचं लक्ष डायव्हर्ट करत असतात. म्हणजे त्यांनी बरोबर त्यांच्या चुकाकडे दुर्लक्ष व्हावं, हा त्यांचा डाव असतो. आणि हे डाव साध्य करण्यासाठी तुम्हाला अतिशय तुमचे पाय चाटतात ते. लक्षात आलं? आणि मग तुम्हाला दुसऱ्यांबद्दलचं चुकीचं अनावश्यक भरवतात. जे राईट असेल तर ठीक आहे, सांगू द्या, कोणी एकमेकाला सांगावं लागते, सर ह्या गोष्टी थोड्या चुकीच्या होत आहेत,
तर ठीक आहे, ते जर याच्यात आपल्याला सुधारणा करावी लागेल, ह्या ते आवश्यक जितकं असेल तितकं ठीक आहे. पण त्याचा हेतू, एका ठिकाणी एक वक्ताला व्याख्यानाला बोलवल्यानंतर तो वक्ता त्या विशिष्ट टाईमला गेल्यानंतर तिथं कुठलीच, ज्यांच्यावर ते सोपवलं होतं त्यानं काहीच केलं नाही. काय कारण असं माहीत नाही, झोपलेला सारखा होता. ते वक्ता गेल्यानंतर त्यालाच म्हणाले तुम्ही येणार नाही असं वाटलं होतं. त्यानं म्हटलं नाही, मला जे काही निमंत्रण दिले गेलेलं आहे, टाईम दिलेला आहे, त्यामध्ये आलो. आता हे सगळं उघडं पडू नये म्हणून तो परेशान झाला आणि त्याने त्याच्या मालकाचेच कानं भरवले. असं हा भाग म्हणजे आपल्या, मग त्यावेळेस आपण सत्य समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून तुम्हाला मी सांगतो की जे प्रशासक असतील ते लोक काय सांगायल्यापेक्षा सत्य काय आहे याचा शोध घ्यायला महत्त्व आहे. एक जण म्हणला की मला कुठे वेळ आहे हो सर सत्य समजून घ्यायला, माझ्या मागं 12 भानगड्या. तर मग 12 भानगड्या, तर मग खोटं समजून घ्यायला जसं वेळ असेल तसं सत्य समजून घ्यायला पण वेळ काढला पाहिजे की. आता काय ते सांगलं तसं ऐकतो मी. काय गुळाचा गणपती आहे का तुम्ही ढकलती ढकलायला पडायला तिकडे जाऊन? तर ह्या गोष्टी नाही. तुम्हाला जसं खोट्यावर विश्वास ठेवायला वेळ आहे, संशयावर गैरसमजावर, अज्ञानावर जसं तुमची श्रद्धा आहे तसं ज्ञानावर असली पाहिजे ना. अज्ञानातून काही सांगितलं लोकांनी तर ते तुम्ही समजून घेता. तर यामुळं काय होते माहिती आहे काय, इथं कानं भरू आणि कामं टाळू लोकांचं जास्त. त्यांचं काम म्हणजेच कानं भरू आहे. काम टाळलं तर त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. काय करते कानं भरते, काय करते कानं भरते, आणि कानं भरणं हेच त्याचं काम असलं तर लोक मग तिथं उत्साहाचं वातावरण राहत नाही. म्हणून हे ठीक आहे, त्याने जे कोणी काही सांगतंय ना त्याचा हो ठीक आहे म्हणायचं. सत्य समजून घेऊन मग निर्णय द्यायचा. सत्य समजून घेऊन निर्णय द्यायचा ही महत्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की काही जणाला एक संशय असतो. एखादा माणूस आपल्याकडे काम घेऊन आला, तिथं बाजूला बसलेलं सांगते सर यानं स्वतःच्या मनानं आलं नाही बरं. त्याच्या पाठीमाग बरोबर असं वय नाही काय, बरोबर याचं कामच करू नये. मग मला सांगा त्यानं कोणाला सांगण्यामुळं आलाय आणि कोण तुम्हाला काय सांगालय यापेक्षा त्याचं काम काय आहे यावर फोकस करा. तुम्ही त्या तिथं काम करण्यासाठी बसलेलाच, संशय घेण्यासाठी बसलेला नाही. ते त्यानं जे काम घेऊन आलंय ते काम विधायक असेल, तुमच्या कक्षातलं असेल आणि ते तुमची ड्युटी आहे, तुम्ही ते केलं पाहिजे. त्याची जसं ड्युटी आहे त्यानं त्याच्यावर सोपवलेली कामं करणं, तुम्ही एक प्रमुख या नात्यानं देखील तुम्हाला जे कामं सोपवलेले आहेत ते कामं करणं देखील तुमची ड्युटी आहे. तुम्हाला जसं त्यांना जसं टाइम टेबल आहे तसं तुम्हाला टाइम टेबल आहे. तुम्हाला काही बंधन आहे तर तसं त्याला बंधन आहे. नाही मी कुठेही उधळत फिरतो आणि तुम्ही मात्र नीट व्यवस्थित कामं करा. मी फेकून कुणीकडे फिरत बसतो, तुम्ही मात्र कामं करा. ही वृत्ती असेल तर अतिशय घातक गोष्ट आहे. एकतर अधिकारी एका पदावर असणारा ज्या ठिकाणी काम दिले तिथं न राहता त्या साहेबाच्या ऑफिसमध्येच बसून राहायचा. साहेब छान ड्रेस घातला, साहेब तुम्हाला काय आणून देऊ, असं साहेब तसं साहेब. तर त्यांना कळायला पाहिजे तुझं इथं काय काम आहे. हे मला काय इडल्या फिडल्या आणून द्यायला दुसरे आहेत ना माणसं, तुला ज्या ठिकाणी काम दिले तिथं जा म्हणण्याची हिंमत त्या प्रशासनामध्ये प्रमुखामध्ये असली पाहिजे, नेत्यामध्ये असली पाहिजे. तुमचं जे युनिट आहे त्याचे प्रमुख तुम्ही असाल तर तुमच्यामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून प्रश्न सोडवणारे बना तुम्ही. प्रश्न वाढवणारे आणि कामं अडवणारे नको. लक्षात आहे, प्रश्न सोडवणं हे तुमचं.
काही जण, मला माहीत आहे, याची जाणीव आहे मला, काही माणसं बेकायदेशीर कामं घेऊन तुमच्याकडे येतात, जे की तुमच्या अधिकार कक्षात येत नाही आणि ते कोणाच्या अधिकार कक्षात आलं तरी केलं तरी ते बेकायदेशीर ठरते. लक्षात आलं. एकदा मी सांगतो की एक CSB वर पद भरायचं होतं आणि त्याच्यासाठी आताच्या नियमानुसार ते नेट सेट असणं आवश्यक होतं, कारण ते ग्रँटेड कॉलेजसाठी. लक्षात आलं. मग त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की नेट सेट झालं नसल्यानं काय होते, गेल्या वर्षी घेतलेत की तसेच, पण यावर्षी रूल आलाय ना, एक वर्षी चलते कसं तरी, असं म्हणणं होतं. दुसरी गोष्ट, जे काही पुढचे होते त्यांच्यावरच प्रेशर टाकून ते जसे जॉईन होणार नाही ते दोघं जण, याचाही प्रयत्न खूप कटकार असताना झाले. बरं, ते जॉईन झाले नाही म्हणून तुमचं क्वालिफिकेशन थोडंच वाढत आहे. मग त्यानंतर ॲडव्हर्टाईज करून ते पद भरावं लागते की नाही, आता तर कोणीच नाही स्पर्धेत, मला घ्यायला काय अडचण आहे. हे सगळं अज्ञान, गैरसमज, आणि त्याला काही कानं भरणारे त्याच्यासोबत होतेच 2-3 डबडे वाजवायला. मग याच्यामुळे गैरसमज पसरून देण्याचं कटकारस्थान करण्यात आलं. त्या प्रमुखाविषयीच मुद्दाम घेतलं जात नाही, मुद्दाम डावललं जाते, अशा पद्धतीने. मित्र, मला हे सांगायचं आहे की अशा प्रसंगी किमान सत्य समजून, काय कायदेशीर एकच बाजू समजून घ्यायची नसते, त्याची कायदेशीर बाजू काय आहे हे पण सत्य समजून घेतलं पाहिजे. कारण कायद्यात बसणं गेलं तर पुढचा माणूस बेकायदेशीर कसं करेल तुमच्या सांगण्यावर. काही जण म्हणतात करा टाका, काय नाही होईल ते बघू. अरे पण तुमची सही थोडीच राहते, त्याची सही राहते ना, जो कोणी दादा तुम्ही आदेश द्यायला, आणि त्यांना अडकते ना. उद्या तुम्ही हातावर केला तर त्याचा संसार रस्त्यावर येऊ शकते. तुमच्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या जीवनाचा बळी देऊ नका. हे जाणीव असणं अतिशय गरजेचं असतं मित्र. चुकीचे कामं करायला लावणं, जर असं करत असाल तर कुठलीही कंपनी, कुठलीही संस्था, कुठलीही चळवळ, कुठलाही पक्ष मोठा होऊ शकत नाही. लक्षात आहे. आणि उत्कृष्ट प्रशासक व्हायचं असेल, तुम्हाला उत्कृष्ट नेता व्हायचं असेल, तर तुम्ही स्वतःचंही कार्यमग्न राहणं अतिशय गरजेचं आहे. कारण कार्यमग्न असणाऱ्या माणसाचा, कार्यशील माणसाचा, नियोजनबद्ध माणसाचा, सक्रिय माणसाचा प्रभाव पडत असतो. ज्या तुमच्यामध्ये तुम्ही लीडर आहात याचा अर्थ लिडरशिप क्वालिटी तुमच्यामध्ये जास्त असली पाहिजे. कारण ते तुमच्या हाताखाली काम करणारे माणसं आहेत. तुमचा अनुयायत्व स्वीकारलंय, तुमची नोकरी स्वीकारली, म्हणजे याचा अर्थ ते तुमच्यापेक्षा कमीच आहे. लक्षात आलं. आणि ते कमी आहेत म्हणून तर तुमच्या सेवेत आहेत. लक्षात आलं. तर ही गोष्ट जाणून घेणं आणि समजून घेणं अतिशय गरजेचं असतं. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की शिक्षण आणि प्रशिक्षणाची सोय करणं अतिशय गरजेचं. व्यक्तिमत्व विकासाचा असेल, संवाद कौशल्य असेल, विविध कौशल्य असतील किंवा समुपदेशन असेल, या अशा ट्रेनिंग, असे शिबिर आपल्या युनिटमध्ये लावले पाहिजे, आपल्या पक्षामध्ये लावले पाहिजे, आपल्या चळवळीमध्ये लावले पाहिजे, आपल्या संघटनेत लावले पाहिजे. कारण संघटनेमध्ये काम करणारी माणसं काही यंत्र नाही आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. ती माणसं आहेत आणि माणसं हे शिक्षण आणि प्रशिक्षणाने, प्रेरणाने, प्रोत्साहनाने प्रगल्भ होऊ शकतात, प्रशिक्षित होऊ शकतात. जे काही प्रशिक्षित झालेत, कुशल झालेत ना, ते काय आईच्या पोटातून असतानाच कुशल म्हणून जन्माला आलेत का? नाही. त्यांना कोणीतरी शिक्षण दिलं, कोणीतरी प्रशिक्षण दिलं, कोणी प्रेरणा दिलं, प्रोत्साहन दिलं, त्या काम करण्यासाठीची जे काही शहाणपण लागते ते पण शिकवलं. म्हणून ती अप्रशिक्षित माणसं प्रशिक्षित झाली, अकुशल माणसं कुशल झाली. यावर तुमचा विश्वास असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. असं एकानं ठरवलंय का प्रमुखाने
की बाबा अशा बरं आहे, अशा पद्धतीने आपण सुद्धा आपल्या संस्थेमध्ये आपल्या याच्यामध्ये लावलं पाहिजे असे प्रशिक्षण शिबिर. जवळ बसलेलं म्हणलं, साहेब एखाद्या वेळेस ते दगड सुधरल, दगड. आपले लोक सुधरत नाहीत, अजिबात नाही. याच्यावर खर्च करू नका, याच्याकडे वेळ घालून एक जर सुधारलं तर माझं नाव दुसरं. बघा केवढा कॉन्फिडन्स आहे चुकीच्या गोष्टीवर. कसा कॉन्फिडन्स आहे. बरोबर आहे गड्या, सुधारणात खरंच आहे. त्या नाही म्हणला खरंच आहे गड्या सुधारणात. केला बंद, ते घ्यायचा चांगला विचार आला होता, मारून टाकला. मित्र हो, तुमच्या सोबत जो मार्गदर्शन करणारा असेल तो श्रीकृष्णच्या भूमिकेत असला पाहिजे. सारथ्य अर्जुनांचं श्रीकृष्ण आज्ञा केलं आणि त्यांना प्रेरणा प्रोत्साहन देत होते श्रीकृष्ण. आणि कर्ण हा सामर्थ्यशाली अर्जुनापेक्षा असूनही गायडन्स करणारा, जवळचा सारथ्य करणारा शल्य कर्णाचा आत्मतेज भंग करत होता, त्यांना भयभीत करण्याचं काम करत होता, लढण्यापासून प्रेरित करत होता. पराभूत झाला. तर मित्र हो, नकारात्मक जर तुम्हाला कोणी सांगत असेल, आता तुम्हाला साधा विषय आहे की प्रशिक्षण, शिक्षण आणि प्रशिक्षणाने माणसं खरंच सुधरत नाहीत असं, यावर तुमची जर श्रद्धा असेल तर याच्यासारखं अज्ञान आणि याच्यासारखी वाईट गोष्ट काय असू शकते. तुमच्यामध्ये काय 4 अक्षर जे तुम्हाला येतात काय, याच्या पोटातच असतानाच लिहित आलात काय बाहेर? तुम्हाला जे वाचायला येते काय बाईच्या पोटातच वाचन करत आलात का बाहेर? तुम्ही जे चांगलं बोलता, व्याख्यानं, भाषणं देता, तुम्ही ते काय याच्या पोटातूनच भाषणं देत आलात का बाहेर? म्हणजे हे कोणीतरी तुम्हाला शिकवलं, कोणीतरी 4 गोष्टी सांगितल्या, कोणीतरी कॉन्फिडन्स दिला, कोणीतरी स्टेज दिलं, स्टेजवर बोलायला सांगितलं, कोणीतरी संधी दिल्यानं माणसं सामर्थ्यशाली होतात. मित्र, तुम्ही संधीच उपलब्ध करून दिली नाही तर त्या संधीचं सोनं कसं करतील? ठीक आहे, 1-2% ठीक आहे, 1-2% म्हणजे सगळं जग नाही ना. पण ते 1-2% सुद्धा तुम्ही तुमच्या अपमानास्पद वागणुकीने असेल, तुम्ही दुर्लक्ष करण्यामुळे असेल, किंवा त्यांच्या काही पर्सनल अडचणी असतील, तर त्याचा पण शोध घेतला पाहिजे. हेच तर काम असते माणसं घडवणाऱ्यांचं. माणसं घडवणं हे सगळ्यात मोठं काम आहे. देश घडवणं, माणसं घडवणं म्हणजे देश घडवणं, माणसं घडवणं म्हणजे संस्था घडवणं, माणसं घडवणं म्हणजे पक्ष घडवणं, माणसं सगळे घडवण्याची प्रक्रिया आहे. भाजपामध्ये काय, भाजप जे दोन खासदारापासून तर इतक्या आज एवढ्या देशाच्या सत्तेमध्ये का आलेला आहे भाजपा? तर त्यांच्याकडे वेगवेगळ्या शिक्षण आणि प्रशिक्षण देणाऱ्या कार्यकर्त्याला संस्था आहेत. RSS नावाची संघटना आहे प्रशिक्षण देणारी, त्यांच्याकडे काही प्रबोधनी आहेत, त्यांच्याकडे त्या प्रशिक्षण देत राहतात, त्यांचे कॅम्प्स होत राहतात, त्यांच्याकडे थिंक टँक आहे. मी भाजपचं समर्थन करण्यासाठी ही बोलत नाही आहे, उदाहरण सांगितलं. तसंच बहुजन समाज पार्टीकडे सुद्धा तुम्हाला मी सांगतो की काशीराम साहेबांनी सुद्धा अशा पद्धतीचा अधिकाऱ्यांना वगैरे घडवलं, कॅडर कॅम्प लावले. काही जणांच्याकडे असलं काहीच नसते, पैसा फेकून तमाशा देखो. ही मनोवृत्ती असेल तर तुम्ही रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. तर हे शिक्षण आणि प्रशिक्षण हे तुमच्या अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. संवाद कौशल्य तुमचं उत्तम असलं पाहिजे. सहज बोलीन चव गेली असं जर वर्तन असेल प्रशासक म्हणून किंवा प्रमुख म्हणून एखाद्या कुठल्याही संघटने असेल किंवा स्पष्ट असेल, सहज बोलीन चव गेली, तुमच्या बोलण्यामध्ये नकारात्मकता असेल, दुसऱ्यांचा अपमान करणं असेल, दुसऱ्याला भय घालणं असेल, दुसऱ्यांना दबाव टाकणं असेल, दबाव टाकल्यानंतर माणसं कसे काम करतील, हे सगळे नकारात्मक जे बाजू असतील ते जर अवलंबत असाल, तर नकारात्मक बोलत असाल, अपमानास्पद बोलत असाल, काय फुकट करायलेत, काय पैसे घेऊन करायलेत, फुकट करायलेत काय, म्हणजे असं काय जख मारायला सोबत आहेत का? मग जायचं जाऊ दे, कुठे उडत गेले सगळे उडत गेले तर कोणीच राहणार नाही. ही वृत्ती, हे याची जाण आपल्याला असणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो. म्हणून संवाद कौशल्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे. काही जण एका
संघटनेमध्ये एका पक्षामध्ये एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आता त्याचं वय लहान आहे आणि त्याच्यासोबत त्या संघटनेत त्या पक्षात कोणते उदाहरण घ्या फक्त, काम करणारे माणसं वयानं मोठी आहेत. हे याचा बाप आहे म्हणून हे यानं बाप आहे, पैसा आहे, हे आहे सगळं. आता याच्या सहवासात जे येतात त्या माणसं मोठी आहेत, वयानं मोठी आहेत, काही पटका बांधतात, गावामध्ये त्यांना एक प्रतिष्ठा आहे, ठीक आहे, थोडे पैसे कमी असतील किंवा त्यांचा प्रभावाचं क्षेत्र कमी असेल, पण याला हे आरतुरं बोलतं. अरे तुम्ही आरतुरं कशाला बोलता? तुमच्यापेक्षा हे वयानं मोठी माणसं आहेत, याची जाणीव असणं अतिशय गरजेचं आहे. आपल्यापेक्षा लहान असणाऱ्याला जसं सन्मान देणं गरजेचं असते, मोठ्या माणसांनाही आवं जावं बोललं पाहिजे. अरे तुरेची भाषा जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला संघर्षशीलच आयुष्यभर जीवन जगावं लागेल. तुम्हाला सातत्यानं माणसाचे हातपाय धरून जमा करून ठेवावं लागेल, बाबा राहा रे बाबा. तर सन्मानजनक असाल तर लोक सहजतेनं सोबत राहतात. तर त्यामुळं आरतुरीची भाषा जर असेल तुमच्यामध्ये तर ती कृपया काढून टाका, तातडीनं काढून टाका. कारण आरतुर बोलण्याने तुमचा सन्मान वाढत नाही, सन्मान देण्याने सन्मान वाढतो. ही गोष्ट आपण पक्की लोक नाईलाज असते, म्हणत नाही तुम्हाला. काही लोक याचा अर्थ आरतुर जरी तुम्ही बोललात तर तुम्हाला काही म्हणणार ठीक आहे म्हणतात, नाईलाज म्हणून तुमच्यासोबत राहतात. ज्या दिवशी इलाज भेटेल त्या दिवशी तुमच्यापासून निघून जातात न सांगता. म्हणून आपल्या सहवासातल्या लोकांचा अपमान होणार नाही याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. प्रशासकामध्ये 2 शब्द नेहमी असले पाहिजे, थँक्यू आणि सॉरी. थँक्यू आणि सॉरी हे कशासाठी असले पाहिजे? जर एखाद्यानं चांगलं काम केलं, तुमचं काम ठीक आहे, उपकार करायलाय काय हे नको. उपकार करायलाय काय एक बायको नवऱ्याला काही पण नवरा काय पण आणू दे काहीच नाही, काय पण आणू दे काहीच नाही, एक शब्द कौतुकाचा नाही. आणलं न गेलं तर मग भांडणाचा आणि मग शिव्याशापाचा वर्ष. आणि आणलं तेव्हा वा छान आणलात बाबा, छान मस्त आणलात, असं जर म्हटलं तर त्याला काम करायला प्रोत्साहन मिळते ना. एखादं काम करून दिलं थँक्यू म्हणणं काय फरक पडतं, बेस्ट म्हणणं काय फरक पडतं. मोठं होणाऱ्या माणसाने, मोठ्या मनाच्या माणसाने, मोठ्या माणसाने असे मोठे शब्द वापरले पाहिजे, सन्मानाचे शब्द वापरले पाहिजे. छोटे माणसं कसे वागू द्या हो, एखाद्या वेळी ते छोटे आहेत तर त्यांच्या दोषामुळे तर ते छोटे आहेत, राहिलेत पाठीमागे राहिलेत ना, त्यांच्या काही उणीवा आहेत म्हणून तर ते पाठीमागे राहिले. तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला सुधारणा हे प्रगतीचं गमक आहे. शिक्षण हे प्रगतीचं गमक आहे, प्रशिक्षण हे गमक आहे, आणि व्यक्तिमत्व घडवून घेणं हे प्रगतीचं गमक आहे. उत्कृष्ट व्यक्तिमत्व उत्कृष्ट यशाचा पाया असतो. मित्र काही चुकलं असेल, आपलं पण चुकतं, हाय माझं कसं चुकतं, तुझं कसं चुकल बापू, तुझं चुकणार नाही. तर मित्र स्वारी म्हटलं पाहिजे. आपण काय म्हटलं पाहिजे? स्वारी म्हटलं पाहिजे. ह्या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत. हा तुमच्यापेक्षा लहान व्यक्ती असेल तर ठीक आहे, अरे इकडे ये, अरे ये बेटा, किंवा म्हटलं तर चालतं एखाद्या दिवशी, काय फरक पडत नाही. आणि ते त्यांनाही नाव घेऊन बोललं तर अधिक चांगलं वाटते लहान पोरांना. आणि मोठ्या माणसालाही नाव घेऊन बोलणं, पण त्यांचं सन्मानजनक नाव घेतलं पाहिजे. का हो, या दिगंबरराव, या संभाजीराव, काय चाललं तुमचं, असं म्हटलं तर त्यांना नाव घेऊन बोललं तर बरं वाटतं. लक्षात आलं? त्याचबरोबर प्रशासकाने किंवा नेत्यांनी आणखीन एक पत्ते पाळलं पाहिजे. तुम्ही सन्मान देऊन चालणार नाही, तुमची सिस्टीम जी आहे ती पण सन्मानजनक पाहिजे. तुमच्या हाताखाली काम करणारे, तुमच्यासोबत राहणारे जर माणसं इतरांना अपमान करत असतील
अहो काही काही जण दीड दमडीचे ते पिये असतात, परंतु एका मोठ्या मोठ्या आजोबाच्या वयाच्या माणसाला सांगितलेलं कळत नाही काय, ते नीट बस, तिकडे चल, समोर कशाला यालास, अशा पद्धतीचे ते शब्द वापरतात. अरे तू काय, तुझी ऐपत, तुझ्यासारखे त्याच्या घरात 4 नोकर असू शकतात, परंतु त्याचं काही काम असल्यामुळे ते भेटायला आलेले असू शकतात. याची जाणीव असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून आपण आपल्याबरोबरच आपल्या सहवासातील माणसं देखील कशा पद्धतीनं दुसऱ्याला बोलतात, वागतात, याकडेही लक्ष देणं अतिशय गरजेचं असतं मित्र. आणखीन एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुम्ही आणि तुमची टीम हे प्रश्न सोडवणारी माणसं अशी प्रतिमा झाली पाहिजे. तिथं कुठे जावं त्यांच्याकडे कोणी ना कोणी प्रश्न सोडवते, त्यांच्याकडे कोणी ना कोणी जावं, तुमचा साधा फोन तरी करतात. त्यांच्या पोरीकडे जा, त्यांच्या पोराकडे जा, त्यांच्या कोणाकडे जा, त्यांच्या पियेकडे जा, त्यांच्या सहवासातल्या त्यांचे काही वेगवेगळे पदं त्यांनी निर्माण केले त्यांच्या कोणाकडे जा. तुमचं गेलं की तुमच्या अर्जाची दखल घेतली जाते. तुमच्या अर्जाची दखल घेऊन त्या संबंधिताला तातडीनं पत्र तयार केलं जाते. अशा पद्धतीची सिस्टीम एका नेत्याकडे तर अशी सिस्टीम आहे मित्रांनो. ज्या विषय शिक्षण क्षेत्राचा असेल ना, हां तुम्ही तिकडे जा, तिथं दिला अर्ज, हां ठीक आहे, तिचे कागदपत्र हां घेतलं आहेत, हां देऊन टाक, खट पत्र लिहायचं, संबंधिताला सांगायचं व योग्य तो न्याय द्या. या संबंधिताने योग्य तो न्याय द्या, योग्य तो न्याय द्या, तसं पत्र लिहून टाकायचं. संबंधिताने एक कॉपी देऊन टाकायचं, दिलं तुमचं पत्र, शिफारस साहेबांची शिफारस दिली, संपलं. यानं खुश, आपली दखल घेतली गेलेली आहे. किंवा ताबडतोबच ते पत्र देऊ नका. त्यांच्यावर सही व्हायला वेळ लागेल, तिकडे जायला वेळ लागेल, ते पाठवून द्यायला वेळ लागेल, त्यावेळेस टाका. आणि त्याच्यात काहीच नसते, काय नियमानुसार करावं आहे. विनंती अर्ज देऊ शकता तुम्ही सगळ्याच, कोणत्याही विषयाचा असेल तर विनंती अर्ज देऊन टाकलं, त्याच्यात काही गैर असू शकत नाही मित्र. होत असेल तर आणि कायदेशीर असेल तर, कायद्याच्या कसोटीत बसत असेल तर करायला सांगायचं, योग्य ते कारवाईच तो योग्य ते होत असेल त्या पद्धतीनं त्यांना तुम्ही, म्हणजे दुसऱ्यांना काय वाटते बाबा आपली तिथं दखल घेतल्या गेली. आणि हा कधी कधी काय स्वतःच्याच कामासाठी येत नाही, तो देखील एखाद्या गावातला एखादा व्यक्ती असतो, त्यानं म्हणते चला बाबा आपल्या प्रमुखाकडे जाऊ, मग त्याला घेऊन जातात. मग त्यानं हे अर्ज दिला, हा वा याच्या शब्दाला किंमत आहे, घेतलं बाबा याचा अर्ज घेतलं, सन्मानजनक ऐकून घेतलं आणि फॉरवर्ड देखील करण्याची प्रोसिजर तिथं सुरू झाली. केलं पत्र तयार, गेलं पत्र तयार. लक्षात आलं मित्र, हे या सगळे गुण असणं अतिशय गरजेचं असते आणि तरच ती माणसं मोठी होऊ शकतात. बाकीचं जे एक महत्त्वाचा मुद्दा सांगून आता आज थांबतो. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते स्पष्टपणे सांगितलं. तुमच्या सहवासात जी माणसं काम करतात ना त्यांचं काय कर्तव्य आहे हे तुम्ही लेखी दिलं पाहिजे. त्यांना त्यांच्या कामाच्या यादी त्याच्या डोळ्या नजरेसमोर लावल्या पाहिजे. त्यांचं काय काम आहे, कधी कधी काय होतं त्याचं काय काम आहे हेच त्याने विसरून जाते आणि हे विसरते म्हणूनच ते तिथं तुमच्या हाताखाली त्याला काम करायची वेळ आलेली आहे. त्यामुळे त्याचं विसरणार नाही यासाठी सातत्यानं त्याच्या समोर कामाची यादी लावणं अतिशय गरजेचं आहे. आणि तुमचा हेतू, तुमचा उद्देश, तुमच्या संस्थेचे उद्देश किंवा तुमच्या पक्षाचे उद्देश, तुमच्या संघटनेचे उद्देश, तुमच्या चळवळीचे उद्देश काय आहेत, काय आपल्याला साध्य करायचं आहे, काय आपल्याला काम करायचं आहे किंवा आज काय काम करायचं आहे, असं मॅनेजमेंट उत्कृष्ट व्यवस्थापन असलं पाहिजे. तर आज प्रत्येकाकडे आज कामाची यादी गेली पाहिजे खट पहिल्यांदा, किंवा आदल्या रात्री सुद्धा तुम्ही प्राथमिक यादी, कामाची यादी म्हणून तुम्ही टाकू शकता. आणि उद्या सकाळी एखादं त्याच्यातलं काम कमी करायचं असेल किंवा एखादं वाढवायचं असेल तर वाढवून फायनल ते कामाला येण्याच्या अगोदर त्याच्या टेबलवर त्याच्या कामाची यादी गेली पाहिजे. आणि एवढंच ही तुमच्याकडून जशी कामाची यादी गेली पाहिजे तसंच त्यांच्याकडून उद्या काय कामं करायची आहेत याची यादी तुम्ही रात्रीच घेतली पाहिजे. एक क्लर्क आहे,
त्याला उद्या कोणकोणते कामं आहेत त्या क्लर्कने लेखी लिहून दिलं पाहिजे, माझ्याकडे उद्या एवढे एवढे कामं आहेत. ठीक आहे, मग त्या कामापेक्षाही तुमचं आता अतिशय महत्त्वाचं काम असेल, त्यानं एवढंच काम उद्या कामं आहेत ते हे तर लिहूनच दिलं पाहिजे, पण त्या कामाची डेडलाईन पण दिली पाहिजे. हे कामं आहेत आणि इतक्या तारखेपर्यंत ते मला पूर्ण करावे लागतात, अशा पद्धतीनं त्यानं लिहून दिलं. तर तुम्हाला त्याला कामं पुन्हा उद्या दुसरे कामं ते असतील तर त्याला ते कामं दुसरे सांगायची गरज नाही. तुमचं जे चाललंय तर लेट्स गो म्हणून सांगितलं की चाललं, तुमचं तुम्ही कामं आहे ते सांगून टाकायचं. तुमच्या कामाप्रमाणे कामे करावेत, संपलं. त्या तुमच्या नियोजित कामानुसार कामे करावेत, फक्त तेवढं सांगून टाकायचं. त्याला कामं द्यायची नसेल तर कशाला देतात. तर अशा पद्धतीची एक काम करून घेण्याची सिस्टीम केलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काम करायलेत, पैसे घ्यायलेत, उपकार करायलेत काय, ही भावना नसू नये. कारण माणसं केवळ पोटामुळे काम करत नसतात. तुमच्या पैशामुळे त्यांचं पोट भरते, परंतु तुमच्या सन्मानाने, तुमच्या प्रोत्साहनाने, तुमच्या प्रेरणेने त्यांचं मन भरते. आणि मग मन भरल्यानं माणूस भरपूर कामं करायला सुरू करतात. म्हणून मित्रहो, या अनुषंगानं आपल्याला पुढच्या भागामध्ये काही प्रश्न तुमचे असतील. हे अनेकांनी प्रश्न विचारतात की इतर विषयावर मार्गदर्शन करता सर, या विषयावर मार्गदर्शन करा म्हणून काही जणांचे मेसेज होते माझे व्हिडिओ ऐकून. म्हणून प्रशासन कौशल्य आणि नेतृत्व कौशल्याचे काही मुद्दे, नेतृत्व यशस्वी होण्यासाठीचे काही मुद्दे मी या निमित्तानं आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये कोणाचा अपमान करणे हा उद्देश नाही. धन्यवाद.